पहिला बॉल पडतोय. पहिला बॉल मैदानाच्या आतमध्ये. पहिला बॉल स्पिन बॉल टाकला होता. इकडे मात्र फिंगर रोल्स केले होते आणि ज्याच्यासाठी जाणले जातात निलेश सर, दत्ता मोहिते सर, तोच बॉल मैदानाच्या आतमध्ये पहिला बॉल टाकलाय. तर निश्चित लेग ब्रेक करण्याचा प्रयत्न त्यांनी या बॉलच्या पाठीमागे केला आणि आपण निश्चित टॉसमध्ये त्यांची चर्चा केली, की दोन्ही बाजूला बॉलला वळवण्याची क्षमता आणि प्रत्येक बॉल वेगळ्या प्रकारे हाताळण्याचा असणारा त्यांचा हातखंडा नेहमीच आपल्याला पाहायला मिळाला. पहिला बॉल डॉट टाकलाय. अगदी बरोबर आहे. पश्चिम महाराष्ट्रामधील 2 फिरकीचे पट्टू तुम्ही म्हटलं ना, तर एक जंबो सर आणि दुसरं नाव दत्ता मोहिते सर. ही 2 नावं आपल्याला अगदी अग्रेसरपणाने घ्यावी लागतात. यावेळेस आपण पाहिलं टप्पा पडला, बॉल थोडासा खाली राहिला. बॉल अगदी करण सुर्वे यांच्या हातामध्ये निघून चाललाय. तर निश्चित बॉल डॉट आला आणि बांधून कोणाला ठेवलंय? खुल्या गटाचं पुण्यामध्ये क्रिकेट खेळणारा अजिंक्य गोळे जो हादगेघरचा आहे. अशा खेळाडूला इथे बांधून ठेवलं या बॉलच्या पाठीमागे. बॉल डॉट. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळते. चांगलं बॅटल मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळतंय. यावेळेचा बॉल स्लोअर पद्धतीचा होता. गती मात्र इकडे पारखली आणि त्यानंतर आडव्या बॅटनी सपाटा दिला. बॉल सीमारेषेच्या पलीकडे अजिंक्य गोळेच्या बॅटमधून फ्लॅट पॅरलल स्ट्रोक 6 धावा षटकार. या बॉलला खेळण्यासाठी फार वेळ होता. बॉलला वळवलं आणि बॉलला पाठवलं सीमारेषा पलीकडे. धमाका केला मोठा. या डावातला पहिला षटकार अजिंक्य गोळे यांच्या बॅटमधून. 2 बॉलची वाट पाहिली मी म्हणेन आणि त्यानंतर तिसऱ्या बॉलवरती तुटून पडले. या बॉलला डिस्पॅच केलं होतं अगदी मैदानाच्या बाहेर. मेगा फायनलचा सामना आहे. प्रति हल्ले तुम्हाला या मॅचमध्ये पाहायला मिळतील. बॉल क्रमांक 4. यावेळेस फुल टॉस होता. त्याला पिक केलं आणि मग इकडे लॉंग लेगला पाठवलंय सीमारेषेच्या पलीकडे. आणखी एक धमाका मैदानाच्या आतमध्ये करत असताना जबरदस्त बॅटिंग येतोय षटकार. आज चांगल्या प्रकारे हा फटका एक्झिक्यूट केला. खोलवर टप्प्याचा बॉल. कमबॅक चांगलं केलं या बॉलच्या पाठीमागे आणि याची गरज होती. 2 मोठे फटके आले आणि त्यानंतर पहा हा परफेक्ट यॉर्कर टाकला. तिखट यॉर्कर, टो क्रशर यॉर्कर, डॉट. कमबॅक करताना मैदानाच्या आतमध्ये दत्ता मोहिते सरांना तुम्ही पाहताय. 2 षटकार आले त्यानंतर ते खचून गेलेले नाहीयेत. आपलं अस्त्र बाहेर काढले. एक चांगला बॉल डिलिव्हर करताना दत्ता मोहिते सरांना आपण पाहतोय. अजिंक्य गोळे विरुद्ध दत्ता मोहिते सर असं युद्ध मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळतंय. मेगा फायनल. यावेळचा बॉल कट करण्याचा प्रयत्न केलाय. बॉल पाठीमागे जातोय. सिंगल मिळताना पाहायला मिळतंय. एक तेरी तो दुसरी मेरी. अगदी कभी खुशी कभी गम असं षटक निलेश सर राहिले. काही बॉल डॉट देखील आले आणि काही बॉलवरती मोठे प्रहार देखील इकडे होताना पाहायला मिळतायत. म्हणजे पहिलं षटक कभी खुशी कभी गम अशा प्रकारचं राहिलं. 13 धावा पहिल्या षटकामध्ये आलेल्या आहेत. चांगली बॅटिंग अजिंक्य गोळे यांनी पहिल्या ओव्हरमध्ये 2 फटके ज्या प्रकारचे खेळले, एक्झिक्यूट केले, ती धावसंख्या वाढवणारे होते. बाकीचे बॉल दत्ता मोहिते यांनी चांगल्या प्रकारे टाकले. काही डॉट, काहीमध्ये सिंगल त्यांनी खर्च केल्या. अजिंक्य गोळे बॅटिंग करतात वैयक्तिक 13 वरती. आता सँडी बिरामने स्ट्राईक रेटला बॅटिंग करतील, ज्यांच्या नावावरती क्रिकेटच्या पटलावरती 2 बाईक आहेत. बायकर मॅन म्हणायला काही हरकत नाही. जावली तालुक्याचे 2 बाईक त्यांच्या नावावरती आहेत आणि कन्सोली घरोंदाचे एक सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. त्यांना आपण नेहमी चांगली बॅटिंग करताना पाहत असतो आणि या क्रिकेट स्पर्धेमध्ये त्यांनी खूप चांगली बॅटिंग केली. त्यांची बॅटिंग हायलाइट्स इकडे 22 या टेनिस क्रिकेट वाहिनीच्या माध्यमातून दाखवली जाते. निलेश सर अधिकचे फटके समोर मारलेत. स्ट्रेट बॅटनी बॅटिंग इकडे सँडी बिरामलीनी केले. तर निश्चित क्रिकेटचे प्रशिक्षक तुम्हाला हेच सांगतात, की तुम्ही सरळ बॅटने जेवढं तुम्हाला खेळता येईल तेवढं खेळा आणि तोच प्रयत्न सँडी बिरामने यांनी मैदानाच्या आतमध्ये केला. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात. वळंजवाडीचा सूरज पाडळे. सूरज गोलंदाजी मार्क होती. येत आहेत सँडी बिरामने. स्ट्राईक एंडला तुम्ही बॅटर पाहताय. यावेळेचा बॉल एक्स्ट्रा कव्हरला खेळलाय. 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून बॉल ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळतोय सीमारेषेच्या पलीकडे. एक टिपिकल स्ट्रोक सँडीच्या बॅटमधून येतोय. चौकार. बॅटचा फटका पाहायला मिळाला. बॅटिंग करताना सँडी बिरामने यांनी हात खोलले.
एक्स्ट्रा कव्हरला बॉल पाठवला सीमारेषा पार. धावा मिळाल्या 4 चौकार. यावेळेचा बॉल समोर खेळलाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत, परंतु टप्पा पडल्यानंतर बॉल मात्र तिकडे चिखलामध्ये थांबताना पाहायला मिळतोय. समोर खेळण्याचा प्रयत्न केला होता. वाईडिश लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक होते. अगदी समोर लॉंग ऑफला असते तर कदाचित इकडे विकेट देखील मिळू शकली असती. निश्चित आणि सँडी बिराम यांची विकेट या क्षणाला फार महत्त्वाची आहे. क्षेत्ररक्षक पोहोचू शकले नाही, परंतु पाणी आणि चिखल असल्यामुळे बॉल तिकडे थांबला, स्टॉप झाला. काही धावा टीम जय भवानीला इथे मिळाल्या. अगदी बरोबर आहे. चांगली बॅटिंग दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये करताना पाहायला मिळत आहेत. 18 धावसंख्या स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळते. यावेळेस पहा दिशा चुकीची आहे. वाईट प्लस 1 अशा 2 धावा स्कोरबोर्डमध्ये ॲड होतील. निश्चित डाव्या स्ट्रीच्या बाहेर सूरज पाडरे यांनी हा बॉल टाकला. म्हणजे प्रयत्न हाच होता, की लेग स्टिकवरती गोलंदाजी करायची, पायावरती बॉल टाकायचा. परंतु व्हाईट प्लस म्हणून अशा 2 धाव्या बॉलच्या पाठीमागे जय भवानी या टीमला मिळत आहेत. धावसंख्या 20, 0 गडी बाद. 20 रन्स धावसंख्या स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळते. सूरज यांना कमबॅक करावा लागेल. एक्स्ट्रा रन्स तिकडे देताना आपण पाहतोय त्यांना. यावेळेस पायावरती टाकलेला बॉल अपील देखील केले. टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा खाली गेला. प्रश्न विचारणारा बॉल अजिंक्य गोळ्यांना टाकताना सूरज यांना आपण पाहतोय. तर निश्चित ज्या प्रकारे तुम्ही उल्लेख केलात, की हा बॉल अजिंक्य गोळे यांना प्रश्न विचारतोय, अपील देखील केली. परंतु या प्रश्नाचं उत्तर म्हणून आता अजिंक्य गोळे यांना मैदानाच्या आतमध्ये उभं राहावं लागेल आणि त्या प्रश्नाचं प्रत्युत्तर द्यावं लागेल. शेवटचे 3 बॉल. अगदी बरोबर आहे. 20 धावसंख्या स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळते. एक चांगलं बॅटल तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. तब्बल 12 संघ या क्रिकेट स्पर्धेमध्ये पाहायला मिळाले आणि त्यातून हे 2 संघ मेगा फायनल मैत्री ग्रुप जावलीचे खेळताना पाहायला मिळतायत. शॉर्ट बॉल होता. पुल करण्याचा प्रयत्न थोडेसे लेट झालेत बॉलवरती आणि त्याच कारणाने काय आहे, इकडे डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. अजिंक्य गोळे यांना मात्र बीट केलंय. सूरज यांची बहारदार गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळते. निश्चित सूरज पाढे यांनी ओव्हर नंबर 2 मध्ये कमाल केली. चांगली गोलंदाजी, नियंत्रित टप्प्यावरती बॉल टाकलेले आहेत. एकूण 4 बॉल टाकले, 7 धावा खर्च केलेले आहेत. 2 बॉलचं काही अजूनही बाकी. सायकर एंडला अजिंक्य गोळे, मॅन फ्रॉम हातगेघर. चांगलं बॅटल मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळतंय. हो, यावेळेस पहा फटका खेळायचा होता. ऑन साइडला टप्पा पडल्यानंतर बॉल खाली राहिला. पाठीमागे सिंगल मिळताना पाहायला मिळते. इकडे थोडंसं स्ट्रगल करतायत आपण पाहिलं तर अजिंक्य गोळे डॉट बॉल. डॉट बॉल येतो. अजिंक्य गोळे यांना बांधून ठेवणारा बॉल निर्धाव आलेला आहे. अजिंक्य गोळे यांना आता प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल बॅटिंग करताना. संघर्ष पराकोटीचा करावा लागेल. धावा येत नाहीत त्याचं कारण आहे, सूरज पाढरे यांनी केलेली चांगली गोलंदाजी. चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतायत. थोडंसं थांबतायत, विचार करतायत, त्यानंतर गोलंदाजी करताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतायत. शेवटचा बॉल, अंतिम बॉल आहे या षटकामध्ये. षटक क्रमांक 2 आपण पाहतोय. अजिंक्य गोळे स्ट्राइक एंडला. या बॉलची दिशा चुकीची आहे. बॉल पाठीमागे ट्रॅव्हल होताना पाहायला मिळेल. 1 प्लस आणि वाईड अशा 2 धावसंख्या स्कोरबोर्डमध्ये जोडली जाईल. निश्चित सूरज पाढे यांनी पुन्हा एकदा या अगोदर ज्या प्रकारे बॉल टाकला होता, त्याच प्रकारचा प्रयत्न पुन्हा एकदा केला आणि हाही बॉल आपण पाहिलं तर डाव्याच्या बाजूने गेला आणि पंचांनी सांगितलं, की हा व्हाईट बॉल आहे. तो पुन्हा एकदा हाताळावा लागेल. एक्स्ट्रा रन टीमसाठी इकडे दिल्या जात आहे. जय भवानी 11 संघ 23 धावसंख्येवरती जाऊन पोहोचलाय. चांगली फलंदाजी करावी लागेल अजिंक्य गोळेला या मॅचमध्ये. शेवटचा बॉल, अंतिम बॉल या षटकामध्ये आपण पाहतोय. प्रेक्षकांची गर्दी तुम्हाला या क्रिकेट स्पर्धेला पाहायला मिळते. यावेळेचा बॉल आडव्या बॅटनी स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला. अक्रॉस द बॅट इकडे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला. एक सिंगल मिळताना पाहायला मिळते. षटक क्रमांक 2 इथे समाप्त होत आहे. 24 वरती जाऊन संघ पोहोचलाय. टीम जय भवानी 11. 2 ओव्हरचा खेळ संपलेला आहे आणि 24 धावा आलेल्या आहेत. अजिंक्य गोळे 15 वरती आणि सँडी विरामने 5 वरती बॅटिंग करत आहेत. त्यामुळे 2 ओव्हरचा खेळ जर आपण पाहिला तर 12 ची सरासरी आहे. म्हणजे इथून पुढे आता 12च्या सरासरीने धावा बनवल्या तर निश्चित 60 पर्यंत हा संघ मजल मारेल असं प्रोजेक्टेड स्कोर म्हणतोय. परंतु इकॉनॉमी जर आपण एका बाजूला बॅटिंगचा खेळ जर आपण अजिंक्य गोळे यांचा पाहिला ना, तर त्यांनी या स्पर्धेमध्ये ज्या धावा बनवल्यात, सर्वाधिक धावा त्यांनी बनवल्या वैष्णवी 11 विरुद्ध त्यांनी 39 बनवलेले आहेत आणि हाही सामना वैष्णवी 11 विरुद्धच आहे. त्यामुळे इथे त्याच प्रकारचा खेळ पुन्हा एकदा करावा लागेल.
अगदी बरोबर आहे. त्यांचा बॅटिंग एनालिसिस, बॅटिंग कार्ड अजिंक्य गोळेचं पूर्ण या स्पर्धेचं तिकडे दाखवलं जातंय आणि सर्वोत्कृष्ट स्कोर 39 आहे त्यांचा आणि याच टीम विरोधात चांगला खेळ त्यांनी देखील केलाय. त्यामुळे चांगली बॅटिंग करावी लागेल. परंतु आता मात्र गोलंदाजी मार्कवरती आयुष बॉलिंगसाठी सज्ज होताना पाहायला मिळत आहेत सँडी बिरामनेसाठी. यावेळेस लेग साइडला पंच केलाय. क्षेत्ररक्षक पाठीमागे डीप मिड विकेटला आहेत. बॉल पकडतील तोपर्यंत एक सिंगल दोन्ही बॅटर कंप्लीट करताना पाहायला मिळत आहेत. मैदानाच्या आतमध्ये ज्या प्रकारची बॅटिंग सुरू आहे, ओव्हर नंबर 3 चा खेळ. सिंगल धाव आली. सँडी बिरामने यांना हा पायावर टाकलेला बॉल फटका चांगला एक्झिक्यूट केला होता. परंतु सीमारेषेलगत ज्या प्रकारे क्षेत्ररक्षण केलं, चपळतेने आले, बॉलची फेकी केली. एक सिंगल धाव. सिंगलनी स्ट्राईक रोटेट झाले. पुन्हा एकदा अजिंक्य गोळे यांना आपण स्ट्राईक एंडला पाहतोय. परंतु एक युवा टॅलेंट चाबुलीचं आयुष गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतोय. फुल टॉस बॉल आणि फुल टॉसला क्रिकेटमध्ये माफी नाही, परंतु तिकडे स्क्वेअर लेगला तुम्ही पाहू शकता काय डाईव्ह मारली. अडवण्याचा प्रयत्न तिकडे नक्की झालाय. क्षेत्ररक्षक कौतुक करावं लागेल. ऋतिक धनावडे तिकडे डाईव्ह मारून या बॉलला अडवलंय का हे देखील पाहावं लागेल. पंच चर्चा करतायत आणि अगदी सांगतायत की इकडे हा षटकार आहे. निश्चित ऋत्विक दनावडे यांनी प्रयत्न चांगले केलेले आहेत. परंतु पंचांनी सांगितलं, की या बॉलच्या पाठीमागे हा षटकार आहे. सूर मारला, डाईव्ह केलं. परंतु इथे या बॉलच्या पाठीमागे बॉलला स्टॉप करू शकले नाही. आणि हा षटकार आहे. चला मॅच सुरू करा. धावसंख्या वाढली 31 धावा. फुल टॉस बॉल त्याच्यावरती आक्रमण चढवलं होतं. त्या ठिकाणी ऋतिकचं कौतुक करावं लागेल. हा रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पुन्हा पुन्हा पाहू शकता. ज्या पद्धतीने हा स्ट्रोक केला होता, टायमिंग प्रॉपर होतं, फ्लॅट स्ट्रोक होता. हवेमध्ये सूर मारला, चिखलामध्ये ते पडले, प्रयत्न केला त्याने अडवण्याचा. यावेळेस पुन्हा एकदा लोअर फुल टॉस आहे, पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न केलाय. तिकडे मात्र तुम्हाला सिंगल मिळेल. निश्चित 3 बॉलचा विचार जर केला तर अवघ्या 28 धावा आतापर्यंत आलेल्या आहेत. गोलंदाजी मार्गवरती आयुष सुर्वे आहेत. जे संघ मालकाचे सुपुत्र आहेत डांगरेकर गावचे आहेत. या अगोदर देखील आयुष सुर्वेने चांगली गोलंदाजी केली आहे स्पर्धेमध्ये. त्याचबरोबर आदित्य दुधाण्याचा उल्लेख निश्चित करावा लागेल. त्याप्रकारे त्याने गोलंदाजी केली. त्याच्या डोळ्यामध्ये ते अश्रू होते, की सामना मी रोखू शकलो नाही. त्याचबरोबर रिषभने ज्या प्रकारे गोलंदाजी केली, त्यानेही खेळ चांगला केला. त्याने शेवटपर्यंत प्रयत्न केला. म्हणजे हे जे काही युवा खेळाडू होते ना, त्यांनी चांगली गोलंदाजी केली या स्पर्धेमध्ये. अगदी बरोबर आहे. जे युवा खेळाडू चमकले त्यांना पर्व 5 मध्ये मागणी वाढेल. हा फटका ऑन साइडला बॉल हवेमध्ये आहे. उंची जास्त आहे. लांबी मात्र पाहावी लागेल. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आले, मात्र एक सोपा झेल सोडलाय. अजिंक्य गोळेला मिळालंय ते जीवदान. झेल निसटलेला आहे. कॅच होऊ शकलेला नाही आणि या अगदी पाहू शकतो आपण रिप्ले टेलिकास्ट दाखवला जातोय. निखिल होते तिकडे आणि निखिलच्या हातामधून हा बॉल सटकलाय पहा. शेवटपर्यंत बॉलवरती नजर ठेवली, परंतु अगदी आपल्या हातामध्ये उंजळीमध्ये हा बॉल घेऊ शकलेले नाहीयेत. धावफलकावरती 34 धावसंख्या. यावेळेचा बॉल डाऊन द ग्राउंड खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. आता मात्र चुकी होणार नाही. अजिंक्य गोळेला परतावं लागेल. विकेट आली. हीच तर विकेट हवी होती. गोल्डन विकेट या मॅचची. अजिंक्य गोळेनं इकडे बाद केलंय. झेल चांगला पकडला. पहिल्या विकेटचं पतन. जय भवानी 11 संघ 34 वरती 1. मेरे कॉलेज की हे मैदान मैत्री ग्रुप चांगलीसाठी अवेलेबल करून दिलंय. सन्माननीय निलेश दादा पाटील यांना विनंती करतो की आपण सर मुख्य व्यासपीठावरती या. आपलं देखील सहर्ष सहर्ष स्वागत आहे. ज्यांच्या माध्यमातून हे मैदान अवेलेबल करून देण्यात आलं या क्रिकेट स्पर्धेसाठी. निलेश दादा पाटील 40 प्लसचे मास्टर खेळाडू आहेत गोटवलीचे. त्यांना विनंती आहे दादा आपण मुख्य व्यासपीठावरती या. आपलं देखील सहर्ष स्वागत. विकेट आली. विकेट नंतर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. हर्षल खराडे.
ज्या 3 त्रिमूर्तीचा चर्चा केली होती आपण, त्यातला एक त्रिमूर्ती मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. डाऊन द ग्राउंड समोर फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक थोडेसे लांबून जात आहेत. लॉंग ऑन वरून तोपर्यंत एक सिंगल येताना पाहायला मिळते. निलेश सर, आपण चर्चा केली, संघ मालकांनी देखील चर्चा आपण त्यांच्याशी वार्तालाप करत असताना सांगितलं, हे 3 खेळाडू एकत्रित आले आमच्या टीममध्ये. तेव्हाच मी देखील सांगितलं होतं, की आम्ही सेमीफायनल, फायनलपर्यंत आमचा संघ जाईल. म्हणजे एक वेगळा विश्वास या खेळाडूंवरती संघ मालकांचा देखील राहिला आहे. निश्चित कारण ज्या प्रकारे चॉईस आयकॉन निवडला, त्यानंतर बोलीमधून एक महत्त्वपूर्ण खेळाडू घेण्यात आला सर्वाधिक पॉइंट्सला आणि तिथेच या संघाची अशा प्रकारे बांधणी करण्यात आली आणि त्याच्याबरोबर सर्व सहयोगी खेळाडू धावसंख्या 35 आहे. 3 ओव्हरचा एकूण खेळ संपलेला आहे आणि जय भवानी 11 गेली कित्येक स्पर्धेमध्ये जावली प्रीमियर लीग असू द्या किंवा मैत्री असू द्या, अनेक वेळा सहभागी होतोय. परंतु तो दिवस आला ज्या दिवसाची वाट जय भवानी 11 संघ पाहत होता आणि तो संघ मेगा फायनल खेळतोय. सावली प्रीमियर लीगमध्ये अनेकदा सुपर 6 मधून हा संघ माघारी गेलेला आहे. परंतु आता तो दिवस आला आणि हा संघ मेगा फायनल खेळतोय. मेगा फायनलमध्ये संघ खेळताना पाहायला मिळतोय. प्रीमियर लीग कॉन्सेप्ट तुम्ही पाहिलं ना, तर ऑक्शन प्रक्रिया खूप महत्त्वाची असते आणि तिकडे तुमचं डोकं चाललं ना, चांगलं चाललं ना, तर एक संघ देखील तुम्ही चांगला बांधता आणि तेच मात्र या संघाच्या बाबतीमध्ये घडलंय. 35 धावसंख्या स्कोरबोर्डची लागते. 3 षटकांचा खेळ इकडे समाप्त होतोय आणि या टीमचा गोल्डन मॅन म्हणायला काय हरकत नाही. करण सुर्वे गोलंदाजी मार्कवरती येताना पाहायला मिळतोय. निश्चित सध्याच्या घडीला जावली तालुक्यामध्ये या खेळाडूच्या नावाची चर्चा. ओव्हर नंबर 4 पहिला बॉल. पहिलाच बॉल लोअर फुल टॉस टाकला होता. इकडे क्षेत्ररक्षक नाही आहेत, बॉल निघून चाललाय. सी कॉर्नर सीमा रेषेच्या पलीकडे हर्षल खराडे आलेत मैदानाच्या आतमध्ये आणि मोठे फटके खेळायला सुरुवात केली. आलाय तो चौकार. निश्चित मी आलोय याची प्रचिती या फटक्याच्या पाठीमागे दिली आणि लोअर फुलटॉसला सी कॉर्नर सीमारेषा पलीकडे पाठवलं. एक टप्पा बॉल बाउंड्री लाईनशी मार होता. गप्पा धावा आल्या 4 चौकार. बॅटिंग आता हर्षल खराडेची मैदानाच्या आतमध्ये सुरू होताना पाहायला मिळते. 2 बॉलच्या पाठीमागे ते 5 वरती बॅटिंग करतायत. संदीप बिरामने 3 बॉलच्या पाठीमागे 6 वरती बॅटिंग करतायत. 200चा स्ट्राईक रेट मेंटेन केलाय. पावसाळी क्रिकेटमध्ये 300चा स्ट्राईक रेट हवाय तुम्हाला चांगल्या मॅचेस जिंकायच्या असतील तर. गतीमध्ये परिवर्तन ओळखलं आणि त्यानंतर लॉंग ऑफ रिझन मध्ये हर्षल खडारेने हा जबरदस्त स्ट्रोक खेळलाय. बॉलला पाठवलंय सीमारेषेच्या पलीकडे. वा भाई वा, जबरदस्त बॅटिंग, षटकार. मैदानाच्या आतमध्ये हर्षल खराडे सरळ बॅटने खेळलेला एक अफलातून फटका. षटकार आला या बॉलवरती. करण सुर्वे पुन्हा तयार. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळते. 45 धावांवरती टीम जय भवानी 11 संघ जाऊन पोहोचलाय. इथून पुढे आणखी 10 बॉल टाकायचे आहेत वैष्णवी 11 संघाला. यावेळेस फटका तुम्ही पाहू शकता. लेग स्टंप वरती टाकलेला बॉल मिडल ऑफ द बॅट केलाय. अगदी आपण जर पाहिलं आजच्या दिवसातील सर्वाधिक मोठा षटकार ठोकलाय हर्षल खराडेनी. क्या बात आहे, अप्रतिम बॅटिंग. मला घेऊ नका कोणी हलक्यात. मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर मी मोठे फटके मारतो मोठ्या दणक्यात. हेच या बिवडी गावच्या हर्षल खराडे सांगितलं आणि बॉल पाठवला सीमारेषेच्या पलीकडे. सरळ 6 धावेंसाठी या बॉलची उडान. 6चा लगान. षटकार. हर्षल खराडेची बॅटिंग तुम्ही पाहू शकता. ज्या पद्धतीने तो आक्रमक फलंदाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये आणि करण सुर्वेवरती आक्रमण केलंय. बेस्ट वर्सेस बेस्ट मुकाबला तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. यावेळेचा बॉल ऑफ साइडला फटका खेळलाय. पॉइंट रिझन मध्ये क्षेत्ररक्षक खूप लांबून येत आहेत. काय घडेल पाहावं लागेल. धावा इकडे किती येतील आणि पंचांच्या माध्यमातून सांगितलंय येतोय चौकार. निश्चित क्षेत्ररक्षकाला हा बॉल स्टॉप करता आला नाही आणि त्यानंतर बॉलने सीमारेषा ओलांडली. हर्षल खराडे फ्रंट फूटवरती आले. तिथून या बॉलला पंच केलं आणि क्षेत्ररक्षक ज्या प्रकारे बॉलला अडवत होते. बॉल पुढे क्षेत्ररक्षक मागे, बॉल पुढे क्षेत्ररक्षक मागे, बॉल पुढे क्षेत्ररक्षक मागे आणि अखेरकार बॉल सीमा पार. आला तो चौकार. काय बॅटिंग सुरू झाले मैदानाच्या आतमध्ये. हर्षल खराडे चौकार आणि षटकारांची भाषा मात्र आता हर्षल खराडे मैदानाच्या आतमध्ये बोलतायत. 5 बॉलच्या पाठीमागे 21 वरती
आतापर्यंत जाऊन पोहोचलेत. 4-6, 6-4 ही बॉलिंग एनालिसिस तुम्ही करण सुर्वेची पाहताय. काय बॅटिंग सुरू झाली मैदानाच्या आतमध्ये 55 धावसंख्या स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळते. यावेळीचा बॉल गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. पुल करण्याचा प्रयत्न केला होता. बॉल हवेमध्ये आहे. पुन्हा एकदा हा बॉल पाठीमागे ट्रॅव्हल होतो. एक सिंगल मिळताना पाहायला मिळेल. मोकळा श्वास घेतलाय करण सुर्वेने. कारण पाठीमागच्या 4 बॉलवरती काय बॅटिंग केली यार. लाजवाब बॅटिंग केली. सिंगल आली. धावफलकावरती 56 वरती 1 जय भवानी 11 संघ. 56 धावसंख्या स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळते. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करत असताना हर्षल खराडेंना तुम्ही पाहताय. सँडी बिरामनेना स्ट्राईक नाहीये इकडे. हर्षल खराडे कंटिन्यू चांगली बॅटिंग. यावेळेचा स्लोअर पद्धतीचा बॉल पुन्हा एकदा ऑन साइडला वळवलंय. टर्न केलं होतं. एक सिंगल मिळताना पाहायला मिळते. या षटकामध्ये धावा मात्र तुम्ही जर पाहिल्या ना तर तब्बल 22 धावा गोळा करण्यामध्ये हर्षल खराडेला यश आलंय आणि धावफलक जर पाहिलं ना तर अगदी 140च्या स्पीडनी 57 वरती जाऊन पोहोचलंय. तर निश्चित 4 ओव्हरचा खेळ संपलेला आहे आणि सँडी बिरामने 6 वरती आणि हर्षल कराडे पाठीमागे येऊन 23 धावांचा खेळ केलेला आहे आणि या षटकामध्ये तब्बल 22 धावा खर्च केलेल्या आहेत. या गोलंदाजाने शेवटच्या 5 बॉलचा खेळ बाकी आहे. जय भवानीला जर इथून पुढे 20 धावा मिळाल्या तर निश्चित 70-80 प्लस हा संघ जाईल आणि वैष्णवी इलेव्हनला प्रयत्न तोच करावा लागेल कमी धावसंख्येवरती कशाप्रकारे रोखता येईल. अंतिम षटकासाठी कुणाला बोलावलं जाईल वैष्णवी इलेव्हनकडून गोलंदाजी मार्गवरती अक्षय बिरामने खर्शी बारामोरे ओव्हर नंबर 5 साठी. 5वं षटक आहे. अंतिम षटक हाताळण्यासाठी अक्षय बिरामने यांना आमंत्रित केलंय. महत्त्वाचं षटक असेल कारण याच षटकामध्ये ठरेल की कोणतं टार्गेट टीम वैष्णवी 11 संघाला सेकंड इनिंगमध्ये चेस करायचं आहे आणि त्यासाठी अक्षय यांना गोलंदाजी मार्गवरती आमंत्रित केलंय. स्ट्राईक एंडला बॅटर तुम्ही पाहताय हर्षल खराडे. नॉन स्ट्राईकला तुम्ही संदीप बिरामनेला पाहताय. म्हणजे ही जोडी हिट आहे या स्पर्धेची. तीच जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना आपण त्यांना पाहतोय. पहिला बॉल पहिला बॉल उसळणारा बॉल आहे. बॉल पाठीमागे ट्रॅव्हल होईल का पाहावं लागेल. पंचांनी इकडे सांगितलंय इट्स अ वाईट बॉल. एक अतिरिक्त रन स्कोरबोर्ड मध्ये जोडली जाईल. पहिलाच बॉल बाउन्सर हाताळला होता. प्रश्न तिकडे विचारले होते हर्षल खराडेंना परंतु त्याची उंची मोजमाप झाला आणि त्यानंतर पंचांनी मात्र इकडे सांगितलं हा वाईट बॉल आहे. एक्स्ट्रा रन टीमच्या खात्यामध्ये जोडली जाते. धावफलकावरती एकूण धावसंख्या 58 58. अजूनही 6 बॉल खेळायचे आहेत टीम जय भवानी 11 संघाला. पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवरती पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न. उसळणारा बॉल होता. गती होती या बॉलमध्ये आणि या गतीनेच बीट केलंय हर्षल खराडेंना. तर निश्चित वेगावरती अक्षय बिरामने स्वार झाले आणि हा बॉल रिलीज केलेला आहे आणि पहा टप्पा पडल्यानंतर ज्या प्रकारे उसळणारा बॉल डॉट आलाय आणि कुठेतरी हर्षल खराडे थोडेसे हताश पाहायला मिळाला बॉलच्या पाठीमागे डॉट आलाय. चांगली गोलंदाजी सुरुवात चांगली केली. शेवट देखील चांगला करावा लागेल. आणखी 5 बॉल टाकावे लागतील. 58 धावसंख्या स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळते. मेगा फायनल आहे. अंतिम सामना आहे. पहिला नंबर पाहिजे असेल तर चांगला खेळ तुम्हाला इकडे करावा लागेल. आता नाही तर पुन्हा कधीही नाही. 365 दिवसांची वाट पाहावी लागेल. यावेळेस समोर खेळलाय. फटका तर चांगला आहे परंतु 1 आणि 1च मिळेल कारण लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक होते. सिंगल आली. या बॉलच्या पाठीमागे एकावरती समाधान मानावं लागेल. सँडी बिरामने यांनी अवघ्या या डावामध्ये अवघे 3च बॉल खेळलेले आहेत आणि ज्या प्रकारची बॅटिंग हर्षल खराडे यांनी केली ती तर कमालीची आहे. शेवटचे 4 बॉल आहेत. धाडस करावं लागेल मोठ्या फटक्यांचं. सँडी बिरामने तयार. एका बाजूला खर्शी बारामुरे गावचा अक्षय बिरामने. यावेळेचा बॉल डाऊन द ग्राउंड समोर खेळलाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत. झेल पकडला जाईल. अप्रतिम कॅच पकडला आणि इकडे सँडी बिरामनेची हीच ती महत्वाची विकेट होती. ती विकेट प्राप्त होताना पाहायला मिळते. खेळाडू बाद.
विकेट जाण्याची शक्यता नाकारता येऊ शकत नव्हती आणि ते धाडस मोठ्या फटक्यांचं केलं. फटक्यातली लांबी कमी पडली. सँडी बिराम यांना जावं लागलं माघारी. दोन्ही एकाच गावचे खेळाडू होते. धावसंख्या 59 वरती स्थिरावलेली आहे. 3 बॉलचा खेळ बाकी आणि मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी ॲट नंबर 4 अक्षय कासुर्डे. गाव आहे वरोशी. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी. अक्षय कासुर्डे बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये येत आहेत आणि गोलंदाजी मार्कवरती देखील आपण अक्षय यांना पाहतोय. 59 धावसंख्या स्कोरबोर्डती लागले. आणखी काही धावा हव्या असतील बॅटिंग करत असताना जय भवानी 11 संघाला. 3 बॉल उर्वरित आहेत सत्र क्रमांक 1 चे. नवीन बॅटर अक्षय कासुर्डे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवरती टिपिकल स्ट्रोक खेळलाय. वॉटर स्ट्रोक, लाजवाब स्ट्रोक. बॉलला पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे पहिल्या बॉलवरती अक्षय कासुर्डे. वा भाई वा, क्वालिटी स्ट्रोक. गिलास बॉल फेस केला. तो पाठवला सीमारेषा पलीकडे. आपला पॅटर्न आहे हटके. मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर मी मारतो मोठे फटके. नाव आहे अक्षय कासुर्डे. काय फटका खेळला होता. क्रिकेटचं मादक सौंदर्य. ऑफसाईडचा कलात्मक स्ट्रोक ओव्हर द कव्हर खेळलेला 6 साठी. फुल टॉस आहे ऑन साइडला. बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. झेल पकडलाय. कॅचेस विन द मॅचेस. षटकार मारला आणि त्यानंतर मात्र विकेट आली. परंतु आपली कामगिरी करून मैदानाच्या बाहेर अक्षय कासुर्डे जाताना पाहायला मिळत आहेत. विकेट आली. आता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी करण सावले एंटर झालेले आहेत. या बॉलच्या पाठीमागे फुल टॉसला योग्य न्याय देऊ शकले नाही आणि फटक्यातली लांबी कमी पडली. अक्षय कासुर्डे यांना जावं लागलं माघारी. चांगला कॅच निखिल शेडगे यांनी कंप्लीट केला. सीमारेषे लगत धक्का आणखीन एक लागला. तो म्हणजे तिसरा. 65 धावा जय भवानी 11 ने बनवल्या. षटकातला शेवटचा बॉल टार्गेट सेट करणारा. 65 धावसंख्या स्कोरबोर्ड होती लागले. पुढे टाकलेला बॉल डाऊन द ग्राउंड ऑन साइडला. सी कॉर्नर सीमारेषेच्या पलीकडे पाठवले. शेवटच्या बॉलवरती काय फटका खेळलाय. मैदानाच्या आतमध्ये करण सावळे आले आणि त्यांनी पहिल्या बॉलवरती शेवटच्या बॉलवरती इनिंगच्या ठोकलाय अप्रतिम षटकार. 71 धावा बॅटिंग करताना बनवलेल्या आहे. टीम जय भवानी 11 म्हणजे विक्रांत शेठ गावडे यांच्या टीमने आता खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये विजयदादा सुर्वे यांच्या टीमला बनवायचे धावा 72 येणाऱ्या 30 बॉलमध्ये. आणि एका उंचीवरती मैत्री ग्रुप जावलीची ही क्रिकेट स्पर्धा प्रत्येक पर्वामध्ये जाताना पाहायला मिळते. निश्चित आतापर्यंत 3 पर्वाचा प्रवास आपण पाहिला. यंदाचं 4थं पर्व या क्रिकेट स्पर्धेचं आहे. तीच पारितोषिकांची उधळण या स्पर्धेच्या माध्यमातून आवर्जून जिचा आपण उल्लेख करतो. त्याचबरोबर बऱ्याचशा या स्पर्धेमध्ये आपण बऱ्याचशा गोष्टी पाहिल्या.
तालुका वाईज प्रेक्षणीय मॅच पाहिली. समालोचकांची जर प्रेक्षणीय मॅच पहिल्यांदा कोणी ठेवली असेल, एकाच वेळेस मात्र 25 ते 30 समालोचक एकाच मैदानावरती येण्याचा योग या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून 2 वेळा आला. यावर्षी स्लो सायकलिंग म्हणजे बऱ्याचशा काही घडामोडी या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून वैशिष्ट्यपूर्ण राहिल्या. अगदी बरोबर आहे. बरेचसे रेकॉर्ड आपल्या नावावरती या क्रिकेट स्पर्धेने करून घेतलेत. कारण पारितोषिकांची चर्चा असेल, समालोचकांची मॅच असेल, तालुका वाईज मॅचेस असतील, ह्या सर्व गोष्टी या क्रिकेट स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या. आणि प्रत्येक वर्षी काहीतरी नवीन देण्याचं काम मैत्री ग्रुप चावलीच्या माध्यमातून करण्यात आलंय. यावर्षी देखील अप्रतिम क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. तब्बल 28 सायकल्स या क्रिकेट स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. मिक्सर असतील, कूलर असतील, अगदी खेळाडू इकडे सहभागी होतात आणि त्या खेळाडूंना काहीतरी द्यावं या भावनेने ही क्रिकेट स्पर्धा दरवर्षीप्रमाणे मैत्री ग्रुप जावली आयोजित करत असते. पहा, क्रिकेट खेळत असताना प्रत्येक खेळाडूची एक इच्छा असते की काहीतरी मला त्या स्पर्धेमधून मिळावं आणि मैत्री ग्रुपचं कौतुक करावं लागेल. कारण पारितोषिकांची उधळण केली जाते. अशी स्पर्धा पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपण पाहतो होत नाही आणि पुन्हा एकदा मैत्री ग्रुप जावलीने ते करून दाखवलंय. सर्वाधिक पारितोषिक असणारी ही क्रिकेट स्पर्धा पश्चिम महाराष्ट्रामध्ये ठरते. निश्चित कारण ज्या प्रकारे या क्रिकेट स्पर्धेचं ऑक्शन प्रक्रिया आपण पाहिली. 1 वर्ष ऑक्शन हे रिसॉर्टला झालं होतं. म्हणजे त्याच्यामध्ये वेगळेपणा आणण्याचा प्रयत्न मैत्री ग्रुपच्या माध्यमातून झाला होता आणि त्याचबरोबर मैत्री ग्रुपचं असणारं जे सामाजिक काम आहे, म्हणजे शालेय वस्तूंचं वाटप असेल किंवा रक्तदान शिबिराचं आयोजन असेल, म्हणजे अशा बऱ्याचशा उपक्रम या मैत्री ग्रुप जावलीने ग्रामीण भागामध्ये राबवलेले आहेत. अगदी बरोबर आहे. क्रिकेट पुरतं मर्यादित न राहता आपण जर पाहिलं समाज उपयोगी उपक्रम मैत्री ग्रुप जावलीच्या माध्यमातून आपल्या जन्मभूमीमध्ये जावली तालुक्यामध्ये राबवले जातात. शिक्षणाचा विचार केला तुम्ही, अगदी जे गरीब विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी स्कूल बॅग असेल, पुस्तके असतील, बुक्स असतील, हे अगदी मैत्री ग्रुप जावलीच्या माध्यमातून दरवर्षी हा उपक्रम सातत्यपूर्वक केला जातो. ही खूप मोठी गोष्ट आहे आणि त्या कारणानेच की काय आपण मैत्री ग्रुप चा विचार केला तर संपूर्ण साताऱ्यामध्ये हा फेमस ग्रुप आहे आणि त्यांच्या माध्यमातून क्रिकेटच्या बाबतीमध्ये ही सर्वात मोठी क्रिकेट स्पर्धा दरवर्षी आयोजित केली जाते. पर्व क्रमांक 4 ची ही भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा. आता सेकंड इनिंगला होईल सुरुवात. 72 धावांचं लक्ष. सायकर जोडी आली आहे. डांगरेकरचा करण सुर्वे आणि सर्जापूरचे दत्ता मोहिते मैदानाच्या आतमध्ये. बिवडीचा हर्षल खराडे. पहिला बॉल. मॅचचा सुरुवात. पहिला बॉल. त्याला ऑन साइडला टर्न केलं. क्षेत्ररक्षक गेले. सिंगल धाव. सुरुवात सावध. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवरती दत्ता मोहिते सर यांनी अगदी पुल करण्याचा प्रयत्न केला होता. टो एंडला बॉल लागला होता. नाराज होते स्वतः या स्ट्रोकवरती दत्ता मोहिते सर. आपण जर पाहिलं तर एक सिंगल घेताना पाहायला मिळते. निश्चित सुरुवात एका धावेने केलेली आहे. करण सुर्वे सायकलिंगला बॅटिंगमध्ये तयार होतील. ज्या प्रकारचा खेळ करण सुर्वे यांचा स्पर्धेमध्ये राहिला आहे, हर्षा खराडे यांचा ज्या प्रकारचा खेळ राहिला आहे स्पर्धेमध्ये, पुन्हा एकदा तयार हर्षल खराडे. ओ बॅटची कडा होती. संधी इथे सोनं करू शकले नाही. सिंगल मिळाली. अगदी बरोबर आहे. बॅटची कडा होती. गोल्डन विकेट ठरू शकली असती. टीम आपण जर विचार केला ना तर जय भवानी टीमसाठी कॅच घेणं गरजेचं होतं. संदीप बिरामने, सँडी बिरामने त्यांच्या चेहऱ्यावरचे रिॲक्शन तुम्ही पाहू शकता. कारण झेल महत्वाचा होता. कॅच ड्रॉप झालाय. आता संधी असेल करण सुर्वेला या मॅच मध्ये बॅटिंग करण्याची. जीवनदान मिळालंय. फटका पूर्णपणे फसला होता. करण सुर्वे तयार. ओ पुन्हा एकदा बॅटची एज. ताकास्तूर लावू देत नाहीत हर्षल खराडे. हर्षल खराडेची चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. 2 बॉल आणि 2 बॉलवरती संधी प्राप्त केली होती. पाठीमागे अगदी स्लीप कदाचित ठेवली असती याच्या अगोदर तर झेल निलेसर होऊ शकला असता. आणि सँडी बिरामने स्वतः आता मात्र विकेट किपिंग वरून हटतायत आणि नवीन विकेट किपर तिकडे आता त्यांना बोलवण्यात आलंय. चांगली मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळेल. नॉन स्ट्राईकला तुम्ही दत्ता मोहिते सरांना पाहताय. कित्येक वर्ष या क्रिकेटची सेवा त्यांच्या माध्यमातून केली जाते. लेदर बॉल क्रिकेट असेल, टेनिस बॉल क्रिकेट, पावसाळी क्रिकेट असेल, अनेकदा आपण पाहिलंय. म्हणूनच मी मगाशी देखील निलेश सर म्हटलं होतं पश्चिम महाराष्ट्रामधील ओल्ड इज गोल्ड 2 खेळाडू जर तुम्हाला निवडायचे असतील ना तर KSKचे जम्बो सर हेमंत शिंदे, तर एका बाजूला तुम्हाला दत्ता मोहिते सर हे नाव तुम्हाला घ्यावं लागेल. निश्चित हे असे 2 गोलंदाज आहेत जे फिरगेपट्टू आहेत. हर्षल खराडे पुन्हा तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट. ओ आणखीन एक चांगला बॉल.
हर्षल खराडे हा असा खेळाडू आहे जो हालाकीच्या परिस्थितीमधून क्रिकेटमध्ये आलेला आहे. क्रिकेटचे धडे त्याने लेदर बॉलचे गिरवलेले आहेत. असा खेळाडू म्हणजे हर्षल खराडे. कौतुक करावं लागेल निलेश सर. सध्याच्या क्रिकेटमध्ये तुम्ही फास्ट क्रिकेटमध्ये पाहिलं ना तर ऑलराऊंडरला खूप मागणी असते आणि हर्षल कराडेचं याच्यासाठी कौतुक करावं लागेल. बॅटिंग चांगली केली, बॉलिंग देखील तो चांगला करतोय. हो, यावेळेला हा बॉल सोडून दिलेला आहे. पंच आता काय सांगतील या बॉलच्या पाठीमागे? 5च्या माध्यमातून सिंगल धाव मिळेल. पहिल्या ओव्हरचा खेळ जबरदस्त सुरू आहे. हर्षल खराडे यांच्या गोलंदाजाचा जलवा पाहायला मिळतोय. निश्चित त्यांच्या जीवनामध्ये त्यांच्या आईचं योगदान फार महत्त्वाचं आहे आणि टेनिस बॉलमध्ये वैभव शेठ पवार यांचा उल्लेख करावा लागेल. कारण ज्या प्रकारे या खेळाडूला अनेक संध्या त्यांनी उपलब्ध करून दिल्या. आज त्या संधीचं सोनं पुन्हा एकदा हा खेळाडू करतोय. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु पहिल्याच ओव्हरमध्ये धावा रोखून धरलेल्या आहेत. धावा येत नाहीयेत. एकावरचा खेळ संपला. धावसंख्या 5. अगदी षटक निलेश सर समाप्त होतोय आणि प्रेक्षकांच्या टाळ्या देखील अगदी आपल्याला ऐकायला मिळतायत कारण त्याचं कारण देखील आहे. पहा, मेगा फायनलमध्ये सेकंड इनिंगमध्ये हर्षल खराडेने कमाल केले. एक षटक हाताळलं, केवळ 4 धावा निलेश सर खर्च केलेत आणि करण सुर्वे यांना थांबवलंय. 5 बॉलच्या पाठीमागे केवळ 3 धावा करण सुर्वेंना करून दिलेत. काय बॉलिंग केली यार, सुपर डुपर हिट बॉलिंग मैदानाच्या आतमध्ये सुरुवात करून दिली हर्षल खराडेने. आपण पाहिलं तर आता इथून पुढे किती धावा करायच्या आहेत निलेश सर? तर निश्चित 72चं टार्गेट आहे. म्हणजे त्यामुळे इथून पुढे विजयासाठी आता समीकरण आपण नव्याने मांडूया. म्हणजे इथून पुढे अजूनही 67 धावांची गरज आहे. 24 बॉल येणं बाकी आहे. करण सुर्वे 3 वरती बॅटिंग करतायत. 5 बॉल फेस केलेले आहेत. करण सुर्वे यांना म्हणजे सूर गवसलेला नाहीये. दत्ता मोहिते सरांना आता आक्रमण करावं लागेल. ते स्ट्राईकवरती जात आहेत. अनुभव जो त्यांच्या गाठीशी आहे, तो त्यांना आता कृतीमध्ये आणावा लागेल आणि संघाच्या पाठीशी उभं राहावं लागेल. गोलंदाजी मार्कवरती बदल होतोय आणि गोलंदाजी मार्कवरती ओव्हर नंबर 2 साठी सोमवर्डी गावाचा पर्याय निवडलाय. डावकुरी आताचे खेळाडू अर्थात स्वप्नील हिरवे गोलंदाजी मार्कवरती लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. बॉल फार पाठीत ठेवला, शरीरापासून दूर टाकला, वाईड आहे. सुरुवात मात्र स्वप्नील वाईडनी करताना पाहायला मिळत आहेत, परंतु या संपूर्ण क्रिकेट स्पर्धेमध्ये त्यांनी देखील खूप चांगली गोलंदाजी केली. मेगा फायनलमध्ये आणखी एक चांगलं षटक त्यांना हाताळायचं आहे, परंतु आलाय पहिला बॉल वाईड. पुन्हा सुरुवात करावी लागेल. स्वप्नील हिरवे तयार. ओ सोडून दिलाय. हाय वाईड बॉल आहे. नजर रोखून धरली होत्या बॉलच्या पाठीमागे. हा देखील वाईट बॉल येताना पाहायला मिळतोय. अगदी हातातून बॉल सटकला म्हणायला काय हरकत नाही. फुल टॉस तो अगदी यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाताना पाहायला मिळतोय आणि दत्ता मोहिते सर मोठ्या फटक्यासाठी रेडी आहेत. निश्चित आहे. कारण ज्या प्रकारे ते प्रत्येक बॉलवरती नजर ठेवतायत. ओ आता इथे अपील केली आणि हो बिग विकेट गॉन. वैष्णवी 11ला धक्का लागलाय मोठा. सर्जापूरचे दत्ता मोहिते माघारी. विकेट महत्वाची होती, तीच विकेट इकडे मिळताना पाहायला मिळतोय. अनुभव ज्यांच्याकडे खूप मोठा होता. दत्ता मोहिते सर, बॅटची कट लागली आणि त्यानंतर यष्टीरक्षकाने झेल पकडला आणि त्यानंतर तुम्ही सेलिब्रेशन पाहू शकता. अगदी जड पावलाने दत्ता मोहिते सर मैदानाच्या बाहेर जातात. थँक यू. धक्का क्रमांक लागला पहिला. वैष्णवी 11 या टीमला. दत्ता मोहिते सर आउट होऊन माघारी गेलेले आहेत. आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेवाडीचे निखिल शेडगे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी ॲट नंबर 3. परंतु एका बाजूला सोमवर्डी गावचे स्वप्नील हिरवे यांचा दमदार मारा सुरू आहे. एकच बॉल टाकलाय. 2 धावा दिलाय. गडी महत्वाचा गारद केलाय. पुन्हा तयार. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. समोर निखिल शेडगे या खेळाडूने एका मॅचमध्ये असा काय खेळ केला, प्रमोट केलाय. हो, या गोष्टी स्वप्नील हिरव्यांना टाकावे लागतील. बॉल फार पाठी ओढतायत. हा व्हाईट बॉल. व्हाईट बॉल आलाय आणि आपण पाहिलं पहिले 2 व्हाईट बॉल आले त्यानंतर त्यांनी विकेट घेतले. म्हणजे जे वाईट जात आहेत ते आपण जर पाहिलं ना तर त्याचा विचार देखील करायला गरज नाही, कारण विकेट आली, महत्वाची विकेट प्राप्त झाली. नक्की निखिल आले तर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी 8 धावसंख्या स्कोरवरती लागले. पुन्हा तयार. स्वप्नील हिरवे मॅन फ्रॉम सोमवर्डी.
पायावरती बॉल टाकला. यावेळेला लाईन टप्पा बदलला. बॉल आला तो डॉट. डॉट बॉल येतोय इकडे. चांगली गोलंदाजी स्वप्नील हिरवे यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. लाईन चेक करावी लागेल. लेग स्टंपच्या बाहेर हा बॉल जात होता. त्याच कारणाने की काय पंचांनी देखील सांगितलं की इकडे नॉट आउट आहे. अपील का करता तुम्ही? डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. वैष्णवी 11 संघाची गाडी मात्र थांबले मी म्हणेन 8 वरती 1. तर निश्चित अगदी हळुवार पद्धतीने हा संघ पुढे चाललाय. म्हणजे पहिल्या दुसऱ्या गिअरवरती ही गाडी आहे. स्ट्रायकर एंडला निखिल शेडगे तयार. ऑन साइडला क्षेत्ररक्षक अंदाज बांधतायत. पाठीमागे थांबले. नॉन स्ट्रायकर एंडला फेक केली आहे. 2 धाव्या बॉलच्या पाठीमागे मिळाल्या. 2 धावांचा महत्त्वपूर्ण फटका इकडे येताना पाहायला मिळतोय. ऑन साइडला अगदी खेचून मारण्याचा प्रयत्न केला होता. हा पार रिप्ले टेलिकास्ट 22 या टेनिस क्रिकेट वाहिनीच्या माध्यमातून या 2 धावा महत्त्वपूर्ण असतील आणि मोठे फटके यावे लागतील. कारण 72 धावांचं टार्गेट तुम्हाला चेस करायचं असतील ना, तर इकडे षटकार आणि चौकारांची आतिषबाजी इथून पुढे करावी लागेल. निश्चित मोठ्या फटक्यांसाठी जावं लागेल. निखिल शेडगे पुन्हा तयार. आलेवाडीचे खेळाडू आहेत. स्ट्रायकर एंडला तयार. ऑन साइडला हाही फटका खेळलाय. आता बॉलने घेतली भरारी. निखिल शेडगेचा फटकाय भारी आणि मैदानाच्या आतमध्ये मोठ्या फटक्यांची ललकारी. रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहू शकता. गरकन गिरकी घेतली आणि बॉलला अगदी मैदानाच्या बाहेर फेकून दिलंय. चांगला स्ट्रोक होता. हवेमध्ये अगदी हवेमध्ये लाटांवरती स्वार होऊन अगदी बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जाताना आपण पाहिला. षटकार आलाय. गरज होती या षटकाराची वैष्णवी 11 संघाला आणि तो षटकार इकडे मात्र आलाय. निश्चित या षटकाराने वैष्णवी 11ला एक चांगला स्पार्क मिळेल. कारण मोठा फटका येत नव्हता आणि तो आता आलेला आहे. धावसंख्या सांगूया आपण 16 धावा, 1 गडी बाद, 4 बॉलचा खेळ संपलेला आहे. 2 बॉल बाकी. स्वप्नील हिरवे पुन्हा तयार. हाई बॉल रडारमध्ये टाकला आणि त्याला पाठवलं लांबलचक टोले जंग आकाशाला गवसी घालत. बॉल गेला सीमारेषा पार. षटकार. मध्ये निखिल मात्र बॅट फिरवतोय गरा गरा गरा. म्हणायला काय हरकत नाहीये. काय बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. अगदी पुढे टाकलेला बॉल स्लॉटमध्ये बॉल टाकला होता आणि त्याला पार्किंग प्लॉटमध्ये पाठवलंय. 6 धावांसाठी षटकार. निखिल शेडगे सेट ऑन अ फायर. स्वप्नील हिरवे निघाले. यावेळेला आणखीन एक बॉल. काय बॅटिंग केले निखिल शेडगे यांनी. लागोपाठ ठोकलेले षटकार. मॅचला मिळते कलाटणी. 3 इन अ रो. आलेवाडीचा निखिल शेडगे विस्फोटक बॅटिंग. निखिल शेडगे अफलातून फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय. 3 बॉल 3 षटकार मारलेत. धावफलकावरती जाऊया. धावसंख्या एकूण स्कोरबोर्डती लागते ती 28 धावसंख्या स्कोरबोर्डती लागते. व्हॉट अ बॅटिंग परफॉर्मन्स. काही मॅच मध्ये इकडे निखिलला बॅटिंग मिळाली नव्हती, परंतु ज्या मॅच मध्ये त्याला बॅटिंग मिळाले तिकडे मात्र तो जबरदस्त तुटून पडलाय समोरच्या टीमवरती. 3 बॉल मध्ये 3 षटकार मारलेत आणि या सामन्याचं चित्र पूर्णपणे पलटून टाकलंय वैष्णवी 11 टीमसाठी. आता 18 बॉल 44 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. आता जय भवानी 11ला पुन्हा कमबॅक करावं लागेल. या ओव्हरमध्ये निखिल शेडगे यांनी धुडगूस घातला. सुरुवातीला स्वप्नील हिरवे यांनी चांगले बॉल टाकले, परंतु त्यानंतर मात्र निखिल शेडगे यांनी त्यांचा समाचार घेतला. ओव्हर नंबर आता 3 ला सुरुवात. गोलंदाजी मार्गवरती केलाय बदल आणि अजिंक्य गोळे हादगेकरचा पर्याय निवडलाय. ओव्हर नंबर 3. वाईट बॉल असेल का? आणि हो, डावीशी सोडून चाललाय बॉल वाईड.
पहिला बॉल दिशाहीन बॉल होता. पहिलाच बॉल वाईड आलाय तिकडे आणि करण सुर्वे आता रेडी आहेत मोठ्या फटक्यासाठी. कारण करण सुर्वेनं नॉन स्ट्राईकला बराच काळ राहिलेत. 5 बॉलमध्ये 3 धावा त्यांनी केल्यात. मोठा फटका अजून देखील करण सुर्वेच्या बॅटमधून आलेला नाहीये. ऑन साइडला पंचांगणे ते दात मागतायत, परंतु ज्या प्रकारे खेळण्याचा प्रयत्न केलेला आहे, पाठीमागच्या बाजूला बॉल स्टॉप केला. त्याच्यामुळे या बॉलच्या पाठीमागे धाव मिळणार नाहीये. बॉल डॉट. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. 17 बॉल आणि 43 धावांची गरज आहे. इथून पुढे आपण जर पाहिलं तर पायावरती आदळलेला बॉल लेग स्टंप सोडून चालला होता हा बॉल. त्याच कारणाने काय अगदी पंचांनी देखील स्पष्ट नकार दिलाय. अजिंक्य गोळे तयार. याही वेळेला चमकदार गोलंदाजी. प्रत्येक बॉल करण सुर्वेच्या अंगाला जाऊन भेदतोय आणि प्रश्न विचारतोय. अगदी बरोबर आहे. निलेश सर अधिकचा रूम या ठिकाणी दिला जात नाहीये करण सुर्वेला. बॉडीवरती अधिकचे बॉल टाकले जात आहेत. हाही बॉल ते तुम्ही पाहू शकता. अगदी लेग स्टंप आणि लेग स्टंपवरती मारा मैदानाच्या आतमध्ये. अजिंक्य गोळे इकडे करताना आपण त्यांना पाहतोय. निश्चित अजिंक्य गोळे यांनी आता कमबॅक केलं. एका षटकामध्ये जय भवानी 11 तर एका षटकामध्ये वैष्णवी 11 असा सामना सुरू आहे. सोडून दिला आता लेग स्टंपच्या बाहेर आहे का? हो. डावेसीच्या बाहेर बॉल वाईट. एकाच टप्प्यावरती 3 बॉल टाकण्याचा प्रयत्न केलाय. त्यामधले 2 बॉल आपण जर पाहिलं तर यश आलं. परंतु या बॉल आपण जर पाहिला ना तर आउट ऑफ द लेग स्टंप होता. व्हाईट बॉल येताना पाहायला मिळतोय. 16 बॉल आणि 42 धावांची गरज टीम वैष्णवी 11 साठी. आता करण सुर्वे यांनी बॉल ऑन साइडला खेळला. एक टप्पा घेत बॉल बाउंड्री लाईनशी मारतोय गप्पा. बाहुबलीमध्ये कटप्पा. बॉल सीमारेषच्या पार. चौकार. ज्या पद्धतीने आपण पाहिलं हा बॉल गुडलेन स्पॉटच्या पुढे टाकला होता. त्याच्यावरती अगदी आक्रमण केलं. ऑन साइडला एक जबरदस्त स्ट्रोक केला. टप्पा पडल्यानंतर बॉल थांबणार नाहीये. पावसाळी क्रिकेट आहे. येतोय तो चौकार. निश्चित मैदानाच्या आतमध्ये हा चौकार आला. आणखीन एक बॉल आता लॉंग ऑफला आणि हाई बॉल सीमारेषा तोडतोय. तलवारीच्या धारेने बॉल सीमारेषा पार. चौकार. फटका जबरदस्त होता. यावेळेस तुम्ही पाहू शकता रिप्ले टेलिकास्ट हा पहा. रिप्ले टेलिकास्ट हा पहा. समोर खेळला होता. डाऊन द ग्राउंड फटक्यामध्ये होती झलक. बॉल सीमारेषेच्या पलीकडे चाललाय 4 धावांसाठी. क्वालिटी बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करण सुर्वेच्या माध्यमातून आता पाहायला मिळते. 14 बॉल 34 धावांची गरज आहे. मेगा फायनल तुम्ही पाहताय. मैत्री ग्रुप जावलीची ही बहुचर्चित रबर बॉल प्रीमियर लीग ही क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. अंतिम मेगा फायनलचा सामना. यावेळेला पायावरती ठेवण्याचा प्रयत्न केला आणि पंचाने सांगितलं की हा व्हाईट बॉल आहे. बरेचसे बॉल लेग स्टंप वरती टार्गेट करण्याचा प्रयत्न अजिंक्य गोळे यांनी केलाय. पंचांच्या माध्यमातून व्हाईट बॉल आपण हा देण्यात आलाय. एक्स्ट्रा रन टीमच्या खात्यामध्ये जोडली जाईल. थोडीशी घाई करा चला. अंधार आता मात्र पसरताना आपण पाहतोय. 14 बॉल आणि 33 धावांची गरज असेल या मॅचमध्ये टीम वैष्णवी 11 संघासाठी. जय भवानी 11 संघाला प्रयत्न करावे लागतील आणि काय करायचंय तर त्यांना मात्र करण सुर्वेला बाद करावं लागेल. परंतु करण सुर्वेला बाद करून देखील निलेश सर या मॅचमध्ये चालणार नाहीये. कारण दुसऱ्या बाजूला 3 बॉल 3 षटकार निखिलनी देखील ठोकलेत. निश्चित प्रीमियर लीग मध्ये तुम्हाला 1-2 विकेट घेऊन चालत नाही. तुम्हाला कमीत कमी अर्धा संघ तरी माघारी पाठवावा लागतो. तरच तुमच्यासाठी मॅच बनते आणि तोच प्रयत्न करावा लागेल. जय भवानी 11ला स्ट्रायकर एंडला डांगरेकरचा ऑलराऊंडर खेळाडू करण सुर्वे. ऑन साइडला बॅटची कडा. बॉल डिक्लेअर झोनमध्ये एका धावेसाठी. अजिंक्य गोळेंच्या माध्यमातून अगदी लेग स्टंप धरून गोलंदाजी इकडे पाहायला मिळते. पायावरती टाकलेला बॉल फ्लिक करण्याचा बॉल प्रयत्न होता आणि इकडे मात्र थोडंसं मिस झालेत. बॉल पाठीमागे ट्रॅव्हल होतोय. सिंगल येताना पाहायला मिळते. निश्चित या संपूर्ण षटकाचं अनालिसिस जर आपण पाहिलं किंवा बॉल पाहिल्यानंतर 80% टार्गेट हे लेग स्टंपलाच केलेलं आहे. आता 13 बॉल 32 ची गरज. धावसंख्या 40. शेवटचा बॉल षटकातला. लॉंग ऑनला बॉल चाललाय आता सरळ
सीमारेषा पार धावा मिळाल्या बॉलच्या पाठीमागे 4 समीकरणामुळे झाला बदल. 12 बॉल 28 ची गरज. 12 बॉल आणि 28 धावांची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी टीम वैष्णवी 11 संघाला. शेवटच्या बॉलवरती चौकार आला. रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहू शकता. ऑन साइडला पुन्हा एकदा एक जबरदस्त स्ट्रोक खेळलाय करण सुर्वे. सध्याच्या घडीला ट्रेंडिंगला असणारा फलंदाज जावली तालुक्याचा युवा स्टार. मैदानाच्या आतमध्ये जेंजीला तुम्ही पाहताय. वा भाई वा, करण सुर्वेची जबरदस्त बॅटिंग. 12 बॉल आणि 28 धावांची गरज या मेगा फायनल मध्ये वैष्णवी 11 संघासाठी. करण सुर्वे यांनी 11 बॉल खेळले 16 बनवलेले आहेत. निखिल शेडगे 5 बॉलच्या पाठीमागे 20 त्यांनी बनवलेले आहेत आणि निखिल शेडगे आता स्ट्राईक वरती येत आहेत. ज्या खेळाडूने या अगोदरच्या ओव्हरमध्ये 3 बॉलवरती 3 षटकार मारले होते. 12 बॉल 28 ची गरज आहे. जय भवानी 11 गोलंदाजी मार्गवरती कुणाला बोलवणार या षटकासाठी? पामगरचा करण सावले गोलंदाजी मार्गवरती ओव्हर नंबर 4 साठी येतोय. हा एक ऑलराऊंडर खेळाडू आहे पामगरचा. या ओव्हरमध्ये जर करण सावलेने चांगली गोलंदाजी केली तर शेवटच्या ओव्हरमध्ये धावा जास्त राहतील. बचावासाठी हो इथे पहा एक वेगळ्या धाडणीचा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॉल डॉट. पहिला बॉल आणि पहिलाच बॉल इकडे बाउन्सर हाताळण्याचा प्रयत्न गोलंदाजाच्या माध्यमातून होताना पाहायला मिळाला. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. करण सुर्वे अगदी निखिल पर्यंत तिकडे गेलीत आणि काहीतरी कान मंत्र दिलाय, कारण महत्वाची मॅच आहे, फायनल आहे. आता नाही तर कधीच नाही. पुन्हा एकदा वर्षभर वाट पाहावी लागेल या क्रिकेट स्पर्धेची. 11 बॉल 28 ची गरज. उचलला बॉल, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. ओ एकालाही झेल पकडता आलेला नाहीये. 2 धावा, तिसरीचा प्रयत्न निश्चित केलाय आणि 3 धावा या बॉलच्या पाठीमागे मिळाल्या. गुड रनिंग बिटवीन द विकेट निलेश सर म्हणावं लागेल, कारण दोन्ही खेळाडू ज्या पद्धतीने धावत होते, पूर्णपणे कोशिश होती की इकडे करण सुर्वेला स्ट्राईक वरती आणायचंय आणि 3 धावा कंप्लीट केल्यात. बॉल हवेत मध्ये बराच काळ राहिला असं वाटलं हा झेल होईल, परंतु इकडे प्रयत्न असफल राहिले आणि इकडे कॅच सुटले. 3 धावा आल्यात. अशक्यही गोष्टी शक्य कराव्या लागतील तरच हा सामना जिंकता येईल. 10 बॉल 25. करण सावले पुन्हा तयार. ओ वेळेच्या चुकता नाहीये. मिस हिट आहे. बॉल डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी. एका धावेसाठी हा बॉल पाठीमागे जाताना पाहायला मिळतोय. करण सावले करण आपण जर पाहिलं सुर्वे थोडेसे नाराज झाले, कारण हा बॉल जर आपण पाहिला ना तर कव्हर्स आणि एक्स्ट्रा कव्हर्सला त्यांना मारायचा होता. बॅटचा एज लागला, बॉल पाठीमागे गेलाय, सिंगल आले. 9 बॉल 24. हा तरार मैदानाच्या आतमध्ये रंगलाय. मेगा फायनलची मॅच. प्रेक्षकांची गर्दी आता हळूहळू वाढू लागलेली आहे. प्रत्येकाला बघायचंय इतिहास नवीन रचला जाईल की इतिहासाची पुनरावृत्ती होणार. करण सावले निघाला. ओ यावेळेला पुन्हा एकदा अकूट बारच टाकलाय. पंचांकडे हलकीशी अपील. बॉल डॉट. हा देखील बॉल डॉट येताना पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर उसळी घेणारा बॉल होता. अगदी करण सुर्वेच्या डोक्याला लागतोय. तिकडे कॅच देखील शॉर्ट मिड विकेटला क्षेत्ररक्षक होते त्यांनी पकडली, परंतु आपण जर पाहिलं ना क्लिअर अगदी डोक्याला बॉल लागला होता. 22 या टेनिस क्रिकेट वाहिनी आपण पाहतोय, अगदी मोबाईलच्या नेटवरती ही क्रिकेट स्पर्धा करतायत. पुन्हा एकदा सेम रिझल्ट. पाठीमागच्या बाजूला खेळण्याचा प्रयत्न. सिंगल नाव म्हणजे करण सुर्वेला टार्गेट केलंय ना, हे बॉडी लाईनवरतीच टार्गेट केलंय आणि त्याच प्रकारची गोलंदाजी. क्या बात आहे. खूप चांगली गोलंदाजी होताना पाहायला मिळते. मॅच बनले मी म्हणेन. आता दोन्ही टीम अगदी मिडलला आलेत आणि स्वतः नेटची व्यवस्था करून घेतली, कारण एक चांगली क्रिकेट स्पर्धा करायची असेल, अगदी प्रेक्षकांना आनंद द्यायचा असेल, त्याच्यासाठी नेटची सुद्धा सुविधा 22 यार्डने स्वतः करून घेतली. मॅचकडे वळूया. 7 बॉल 23 ची गरज आहे. करण सुर्वे प्रेशरमध्ये आलेत का पाहावं लागेल. 14 बॉल 18 ची गरज. एक मोठा फटकेची आवश्यकता. बॉल वाईड आलाय, त्याच्यामुळे आता इथून पुढे 7 बॉल 22 धावांची गरज आहे. जो संघ चांगला खेळ करेल त्याची मॅचवरची पकड मजबूत. अगदी बरोबर आहे. प्रेक्षकांची तुडुंब गर्दी तुम्हाला या क्रिकेट स्पर्धेला पाहायला मिळते. पाहू शकता तुम्ही 22 यार्डचे कॅमेरामॅन इकडे प्रेक्षक तुम्हाला दाखवतायत. 7 बॉल 22 धावांची गरज आहे. अगदी मैदानाच्या सोबती निलेश तुम्हाला प्रेक्षक पाहायला मिळतायत. काही प्रेक्षक रबाळे स्टेशनवरून आलेत. सुट्टी झाल्यानंतर घरी गेलेले नाहीयेत, थेट आले तिकडे ही स्पर्धा पाहण्यासाठी. मैत्री ग्रुप जावलीची ही क्रिकेट स्पर्धा पाहण्यासाठी गर्दी पाहायला मिळते.
ज्यांचं या ठिकाणी आगमन होतं या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून गेली 3 वर्ष ही क्रिकेट स्पर्धा ज्यांनी पुरस्कृत केलेली आहे. नवी मुंबई महानगरपालिकेचे नगरसेवक, जावलीचं एक खंबीर नेतृत्व आणि शिवसेनेचे प्रवक्ते अर्थात सन्माननीय अंकुश बाबा कदम यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. अल्पावधीमध्ये आपल्या कर्तृत्वाचा ठसा राजकीय आणि सामाजिक क्षितिजावरती उमटवणारं कृती प्रणव व्यक्तिमत्व विकासाचं नवीन ध्येय म्हणून आपण ज्यांच्याकडे पाहतो शिलेदार अंकुश बाबा कदम सावलीचा यांचा हा सुपुत्र आला ज्यांना मनावर घेतलाय ताबा त्यांना मैदानाच्या आतमध्ये करण सुर्वेने मांडीवरती शाडो मारला आणि सांगितलं की मी लढतोय. मैदानाच्या आतमध्ये ठोकला षटकार, समीकरणामध्ये झाला बदल. 6 बॉल 16ची गरज. शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉल वरती तुम्ही करण सुर्वे बरसताना पाहायला मिळतात. लोअर फुल टॉस बॉल होता, त्याला मात्र पिक केलं. ऑफ साइडला काय कमालीचा फटका खेळलाय, लाजवाब स्ट्रोक खेळलाय. 6 बॉल आणि 16 धावसंख्या स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळते. 6 बॉल आणि 16ची गरज या मेगा फायनल मध्ये. त्याचबरोबर अंकुश बाबा यांच्यासोबत मयूरजी धुमाळ या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचे सर्वांचं या ठिकाणी आपण स्वागत करूया. अंकुश बाबा कदम यांच्यासोबत त्यांचे जे सर्व सहकारी आलेले आहेत त्या सर्वांचं शब्द सुमनांनी या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून आपण करूया स्वागत. मित्रांनो 6 बॉल 16ची गरज आहे. वैष्णवी 11 विरुद्ध जय भवानी 11 अशी लढत आहे. एका बाजूला संघ मालकांचा विचार केला ना तर एक संघ मालक आहेत करर भागातले आणि दुसरे संघ मालक आहेत केळगर विभागातले. ट्रॉफी कुठे जाणार आता याचीच चर्चा केली जाईल. जावली तालुक्यामध्ये मुख्य बाजारपेठा 4. आता केळगर बाजारपेठे दिशेने ही ट्रॉफी जाईल की आता करर बाजार दिशेने ही ट्रॉफी जाईल अशी लढत. 6 बॉल 16. सहा बॉल 16ची गरज या मॅच मध्ये. बॉलर तयार. अंतिम षटकाला सुरुवात. सँडी बिरामने क्रिकेटच्या जीवनामध्ये 2 बाईक मिळवणारा खरशी बारामुरे गावचा सँडी बिरामने निघाला. निखिल शेडगेचा सपाटा बॉल सडक पे कडक फटका आलाय. तडक फडक पट्ट्या आलेवाडीचा ठोकतोय षटकार. फायनलचा सामना कसा हवाय असाच सामना पाहिजे. माननीय श्री अंकुश बाबा कदम साहेब यांनी पुरस्कृत केलेली ही भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा मेगा फायनल. मेगा फायनल मध्ये गर्दी तुम्हाला पाहायला मिळते आणि ही गर्दी कशासाठी झाले तर एक उत्कृष्ट खेळ पाहण्यासाठी झाले. मैदानाच्या आतमध्ये काय फटका खेळला होता. निखिलनी अप्रतिम स्ट्रोक खेळला होता. समीकरण सोपं झालंय. 5 बॉल आणि 10 रनची गरज आहे. वैष्णवी 11 संघ स्पर्धा जिंकेल का की जय भवानी 11 संघ ही स्पर्धा जिंकेल. मैत्री ग्रुप जावलीची रबर बॉल प्रीमियर लीग 2026 पर्व क्रमांक 4. सँडी बिरामने पुन्हा तयार. एक चिवट ऑलराऊंडर आहे परंतु समोरच्या बाजूला आलेवाडीचा निखिल शेडगे. ओ यावेळेला अंगभेदी बाला मारा आहे. अपील केली आहे. सिंगल मिळेल या बॉलच्या पाठीमागे. फुल टॉस बॉल होता आणि त्याला मात्र पिक करू शकलेले नाहीयेत. अंगावरती हा बॉल त्यांच्या आदळलाय परंतु एक सिंगल येताना पाहायला मिळते. जमेची बाजू ही आहे की अगदी युवा स्टार जेनजी मैदानाच्या आतमध्ये जो चांगली बॅटिंग करतोय त्याला मात्र स्ट्राईक मिळाले. करण सुर्वे. करण सुर्वेनी मन जिंकलीत. करण सुर्वेनी ही क्रिकेट स्पर्धा जिंकल्यासारखं आहे कारण पहिल्या मॅच पासून अगदी मैदानाच्या आतमध्ये अफलातून फलंदाजी केली परंतु मेगा फायनल मध्ये जिंकावं लागेल. पाहूया काय घडतं या मॅच मध्ये. करण सुर्वे स्ट्राईक एंडला. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतील. कॉन्सन्ट्रेशन खेळाचा भाग आहे. दोन्ही खेळाडू जावलीतले नामवंत आहेत. एका बाजूला करण सुर्वे डांगरेगर
सँडी बिरामने खर्शी बारामुरे यांच्यातलं बॅटल. ओ या बॉलवरती 100 फटका खेळलाय करण सुर्वेने आणि या बॉलच्या पाठीमागे सिंगलच मिळेल. करण सुर्वे मैदानाच्या आतमध्ये आग ओकणारे फटके खेळतायत, परंतु या फटक्याची दिशा चुकीची होती. आता इथून पुढे समीकरण पाहायला मिळतंय 3 बॉल आणि 8 धाबांची गरज आहे. मुख्य व्यासपीठावरती ज्यांचं शुभागमन तुम्ही पाहताय, गेली सातत्यपूर्व 3 वर्ष ज्यांनी ही संपूर्ण क्रिकेट स्पर्धा पुरस्कृत केले, मैत्री ग्रुप जावलीचे आधारस्तंभ ज्यांना म्हटलं जातं, सन्माननीय आदरणीय अंकुश बाबा कदम साहेब आणि त्यांचे सर्व मित्र परिवार तुम्ही मुख्य व्यासपीठावरती पाहताय. मैत्री ग्रुप जावलीच्या सर्व मेंबर्सच्या माध्यमातून आम्ही बाबांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करतोय. 3 बॉल 8ची गरज. 3 बॉल 8 लॉंग ऑफला खेळाडू बॉलच्या खाली आणि झेल निसटला. कॅच होती की मॅच होती. अनेकदा आपण सूर्यकुमार यादवचं उदाहरण अनेकदा देतो किंवा आपण पाहिलंय, त्यामुळे ही कॅच किती महत्वाची होती आता येणारी वेळ सांगेल. अगदी बरोबर आहे. अगदी तुम्ही रिप्ले टेलिकास्ट पाहू शकता आणि इकडे देखील म्हणावं लागेल लॉंग ऑफ, लॉंग ऑफ, लॉंग ऑफ. इकडे झेल ड्रॉप होतोय. आता मात्र निलेश सर 2 बॉलच्या पाठीमागे 6 धाबांची गरज आहे. काही स्पर्धा रंगते. मेगा फायनल मध्ये अंतिम सामन्यामध्ये 2 बॉल 6ची गरज असताना जावलीचा युवा स्टार करण सुर्वे स्ट्राईक एंडला. आता कोण हिरो होणार, कोण होणार नायक, कोण होणार खलनायक याची चर्चा रंगू लागलीये. 2 बॉल 6 फिनिशरची भूमिका कोण बजावणार, डांगरेकरचा करण सुर्वे की खर्शी बारामुरे गावचा हा 2 बाईक मिळवणारा जीवनामधला सँडी बिरामने. 2 बॉल 6चा थरार. करण सुर्वेने ओव्हर दी बॉलर हेड समोरच्या बाजूला बॉल बंदुकीच्या गोळीप्रमाणे लाईक अ ट्रेस बुलेट फॉर रन. करण सुर्वेचा स्ट्रेट ड्राईव्हचा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. क्रिकेटचे भगवान ज्यांना म्हटलं जातं, भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांना दिलेली ही मानवंदना म्हणायला काय हरकत नाही. स्ट्रेट हिट, ग्रेट हिट. 2 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी, ही स्पर्धा जिंकण्यासाठी. वैष्णवी 11 संघ की जय भवानी 11 संघ हेच म्हणावं लागेल, कारण सामना गेलाय शेवटच्या बॉलवरती. आणि मॅच जर टाय झाली तर सुपर ओव्हर खेळवली जाईल. आलेले प्रेक्षक म्हणत असतील की जर सुपर ओव्हर झाली तर आणखीन आम्हाला चांगल्या प्रकारचं आणखीन एक बॅटल बघायला मिळेल. त्यामुळे आता या मॅचची उत्कंठा शिगेला जाऊन पोहोचली आहे. 18 बॉलवरती डांगरेकरचा करण सुर्वे 31 वरती बॅटिंग करतोय. खर्शी बारामुरे गावचा सँडी बिरामने क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना बदलतोय. फायनल कशी असावी तर जय भवानी 11 विरुद्ध वैष्णवी 11 असावी. संघ मानकांनी आता श्वास रोखून धरला असेल. हृदयाची धडधड धडधड वाढू लागली असेल. फासण्या फासफूस. 1 बॉल 2ची गरज. आणि या बॉलवरती बॉल स्टॉप झालाय. 2री धाव आणि हो इथे सामना वैष्णवी 11 ने जिंकला. इतिहासाची पुनरावृत्ती विजय दादा सुर्वे यांच्या संघाने केली आणि पुन्हा एकदा वैष्णवी 11 चॅम्पियन.